नमस्कार. आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे हा स्पॉन्जी एकदम मस्त मऊ चॉकलेट केक. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर मुलांची रोज एक फरमाईश असते की आज खायला काहीतरी वेगळं पाहिजे. तर मग अशा पद्धतीने चॉकलेट केक बनवा. एकदम झटपट होतो आणि एकदम स्पॉन्जी मऊ जाळीदार असा बनतो. बघू शकता. वाह, मस्त झालाय. चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो. तर चला बनवूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हे घेतलेले आहे दही टाकायचे. अर्धा कप आहे, म्हणजे हा छोटा कप आहे. तर मोठ्या कपाचा अंदाज जर म्हणाल तर अर्धा कप दही आहे. आणि हे अर्धा कप तूप आहे. तेल वापरलं तरी चालेल. आणि हे 1 कप साखर घेतली. साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्याला छान फेटून घ्यायचे. आणि त्यामध्ये घातलाय 1 कप मैदा. गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. गव्हाच्या पिठाचा ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत मी व्हिडिओ. 1.5 कप मैदा घेतलाय. मी खूप साऱ्या केकच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. मार्बल केक, चॉकलेट केक, प्लम केक, कप केक, रवा केक, मँगो केक, असे बरेच केकचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. तरी 2 चमचे थोडंसं दूध घालायचे. कोको पावडर आणि दूध घातले. दूध थोडं थोडं घालून फेटून घ्यायचे आपल्याला कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने. नाहीतर एकदम जर टाकलं तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं. माझ्या अशाच छान छान परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. हे पाहू शकता. ह्याच्यापेक्षा पातळ नाही करायचं. कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आपल्याला. आणि ह्याला रेस्टसाठी 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचे. आणि आता प्री हीट होण्यासाठी कढई ठेवलेली आहे. आता आपलं बॅटर छान सेट झालेलं आहे. त्यामध्ये टाकायचं 1/2 चमचा खाण्याचा सोडा. आपला इनो वापरला तरी चालेल नुसता. आणि ही बेकिंग पावडर 1 चमचा. आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं दूध घालायचे. आणि ह्याला छान परत मिक्स करायचे. आणि लगेच आपल्याला आपली कढई तोपर्यंत फ्री हीट होती. छान मिक्स करून घ्यायचे. मस्त फ्लफी बनले बॅटर आपलं. वा, मस्त झाले. पाहू शकता. कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची. पातळ नाही झालं पाहिजे बिलकुल, नाही तर आपला केक बेक होत नाही लवकर. तर आता केक 10 तयार करायचा राहिला, विसरला. तर आता पटकन करून घ्यायचं आपल्याला. म्हणजे सोडा आणि ते बेकिंग पावडर वापरल्यानंतर लगेच त्याला उष्णता भेटायला हवी, तेव्हा ते छान बेक होतं. तर अशा पद्धतीने तूप लावून घेतले. तेल लावलं तरी चालेल. बटर पेपरलाही लावलं आणि केक 10ला सुद्धा. आणि आता काढून घ्यायचं हे त्यामध्ये बॅटर. ते बॅटर काढून घेतले. असं टॅप करायचं आहे थोडंसं आपल्याला, म्हणजे त्यामधील एअर बबल्स निघतील. त्यामध्ये आता चोको चिप्स टाकायचे. मुलांना खूप आवडतात. आणि आता आपली कढई फ्री हीट झालेली, त्यामध्ये ह्याला ठेवून द्यायचं आणि
5 मिनिटासाठी आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि मग नंतर लो फ्लेमवरती करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला त्याला फुल फ्लेमवरती बेक करून घ्यायचे. म्हणजे सर्व केक एकदम गरम झाला पाहिजे, म्हणजे त्याला छान जाळी पडते. तर आपल्याला हा 45 ते 48 मिनिट अशा हिशोबाने बेक करून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आपल्याला एकदम. खूप छान बनतो हा केक. तुमच्या मुलांना कुठला केक आवडतो, चॉकलेट केक, मँगो केक, आणि माझ्याकडून तुम्हाला कुठला केक बनवलेला पाहायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. अशाच लो फ्लेमवरती आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला अर्धा तास झालेला आहे. तर हे चोको चिप्स विरतात, त्यामुळे अजून थोडेसे चोको चिप्स घालायचेत आणि परत 10-15 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती परत त्याला बेक करून घ्यायचे. परत 15 मिनिटासाठी अजून बेक करून घ्यायचे. तर आता 15 मिनिट झाले. तर एकंदरीत हे आपली सुरी क्लीन निघते. आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. ह्याला 46 मिनिट झालेत. तर आता ह्याला काढून घेतले बाजूला, त्याला थंड होऊ द्यायचे. मुलांचं काय असतं, केक होईपर्यंत थांबतात, पण थंड होईपर्यंत बिलकुल थांबत नाहीत. तर सर्व बाजूंनी सुरीने मोकळा करून घेतलाय, आवश्यकता तर नाही. आणि आता डिमोल्ड करायचं आहे. वा, मस्त बेक झालेला आहे. वा, खूप छान, मस्त झालंय, बघू शकता. जबरदस्त जाळी वगैरे पडली. तर कट करून घ्यायचं आहे. बघू शकता की ते एकदम सॉफ्ट स्पॉन्जी बनलेलं आहे. खूप छान झालंय, मस्तच. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा, आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.